नमस्कार मंडळी, या उन्हाळ्यात असा एक वॉटर पार्क शोधून काढला आहे जिकडे फक्त 400 आणि 800 रुपयाच्या पॅकेजमध्ये फुल टू धमाल, अनलिमिटेड नाश्ता, अनलिमिटेड जेवण, त्याचबरोबर भरपूर साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटी आणि बरंच काही मिळणार आहे। तर यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन जातो मिरज पंढरपूर रोडवरील बळीराजा ॲग्रो टुरिझम व वॉटर पार्क येथे। साधारण कोल्हापूरपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या या बळीराजा ॲग्रो टुरिझममध्ये जाण्यासाठी तुम्हाला जुना मिरज पंढरपूर रोडवरील तळंग फाटामधून आत जावं लागतं। साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावर हा बळीराजा ॲग्रो टुरिझम आहे। मी ज्यावेळी या बळीराजा ॲग्रो टुरिझममध्ये गेलो त्यावेळी काउंटरवर भरपूर गर्दी होती, कारण भरपूर लोक इकडे आले होते। उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे या बळीराजा ॲग्रो टुरिझम आणि वॉटर पार्कमध्ये भरपूर गर्दी होती। मी इकडे गेल्यावर 800 रुपयाचं फुल दिवसाचं पॅकेज घेतलं। हे फुल दिवसाचं 800 रुपयाचं पॅकेज घेऊन मी डायरेक्ट गेलो सकाळचा नाश्ता करायला। इकडे नाश्त्याला भरपूर गर्दी होती। नाश्त्याला गेल्यानंतर अनलिमिटेड पोहे व मिसळ यांची सोय होती। 10-15 मिनिटात इकडचा नाश्ता आवरून आम्ही पुढच्या ॲक्टिव्हिटीसाठी वॉटर पार्क एरियामध्ये गेलो। सुमारे 20 एकरात पसरलेल्या या बळीराजा ॲग्रो टुरिझम आणि वॉटर स्पोर्ट्समध्ये लहानांसाठी व मोठ्यांसाठी वेगवेगळे पूल आहेत। अत्यंत प्रशस्त असलेल्या या पूलमध्ये लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी वेगवेगळे स्लाइड्स देखील अवेलेबल आहेत। या स्लाइड्सवर फुल टू पैसा वसूल मजा येते। तुम्ही लहान असाल किंवा मोठे असाल, सर्वांसाठी इकडे एंटरटेनमेंटची सोय आहे। या बळीराजा ॲग्रो टुरिझम मधील वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्हाला इकडे चेंजिंग रूम देखील अवेलेबल आहेत। जेंट्स आणि लेडीजसाठी सेपरेट चेंजिंग रूम देखील आहेत। त्याचबरोबर वॉशरूमची देखील सोय आहे। दोन-तीन तासाच्या पाण्यातील धमालीनंतर आम्ही रेन डान्सला देखील गेलो। रेन डान्स कंप्लीट झाल्यानंतर आम्ही लंचला देखील गेलो। लंचला इकडे अनलिमिटेड शुद्ध शाकाहारी जेवण असते। दुपारच्या जेवणामध्ये छोले, पुरी, चपाती, मिक्स भाजी, त्याचबरोबर राईस देखील होता आणि त्यानंतर स्वीट देखील होतं, ते पण अनलिमिटेड होतं। दुपारचे जेवण आम्ही बोटिंग करायला गेलो।
या बळीराजा ॲग्रो टुरिझममध्ये बोटिंगसाठी एक खूप मोठे शेततळे आहे। या शेततळ्यामध्ये अशा 3 ते 4 बोटी आहेत, त्या तुम्ही पॅडलद्वारे फिरवू शकता। सोबत त्यांचे गाईड देखील आपल्याबरोबर येतात। या बळीराजा ॲग्रो टुरिझम मधील बोटिंग संपवून आम्ही गेलो अम्युजमेंट पार्कला। दुपारची वेळ होती, त्यामुळे अम्युजमेंट पार्कला कोणी ग्राहक नव्हते, कारण बरेचसे लोक हे स्विमिंग पूल मध्ये धमाल करत होते, त्यामुळे या भागात कोणी नव्हते। त्यामुळे फक्त आम्ही अम्युजमेंट पार्कचा बाहेरून शूट घेतला। या बळीराजा ॲग्रो टुरिझम मध्ये भरपूर नारळाची झाडे आहेत, त्यामुळे तुम्ही तिथे गेल्यावर मिनी कोकणचा भास होतो, कारण सर्वत्र नारळाची झाडे आणि हिरवेगार अशी सावली देखील असते, त्याच्यामुळे तुम्हाला इकडे खूप गारवा जाणवतो। अम्युजमेंट पार्क बघितल्यानंतर आम्ही गेलो मॅजिक शो बघायला। इकडे एक स्टेज आणि एक सेटअप आहे, जिकडे कंटिन्यू असे मॅजिक शो चालू असतात, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। या बळीराजा ॲग्रो टुरिझम मध्ये लहान मुलांसाठी विविध खेळणी देखील असून इकडे तुम्ही झोपाळा, स्लाइड्स यांचा देखील आनंद घेऊ शकता। तसेच इथे जवळच चिक्कूची आणि आंब्याची बाग आहे। या आंब्याच्या आणि चिक्कूच्या बागेखाली लहानांसाठी व मोठ्यांसाठी बसण्यासाठी असे खॉट देखील ठेवलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही येथील सावलीचा आणि पक्ष्यांचा आवाज देखील आनंद घेऊ शकता। आम्ही देखील या चिक्कूच्या आणि आंब्याच्या बागेत टाइम घालवला। या बळीराजा ॲग्रो टुरिझम मध्ये दुपारी 3 नंतर घोडागाडी व उंटगाडी यांची सवारी देखील मिळते। ही घोडागाडी आणि उंटगाडी सवारीसाठी तुम्हाला एका स्पेशल मैदानात नेलं जातं, तिकडे असा एक सर्कल मारून ते आणून सोडतात। दुपारी 4 वाजता ॲज अ कॉम्प्लिमेंटरी म्हणून आईस्क्रीम दिलं जातं आणि इथे तुमचा दिवसाचा पॅकेज हा संपून जातो। तसेच या बळीराजा ॲग्रो टुरिझमच्या बाहेरच्या बाजूला भेळचे गाडे देखील आहेत। जर तुम्हाला भेळ खायची असेल तर तिथून तुम्ही खरेदी करू शकता। तर मंडळी, अशा या फुल टू फॅमिली एंटरटेनमेंटची सोय असलेल्या या बळीराजा ॲग्रो टुरिझम व वॉटर पार्क येथे आजच भेट द्या आणि तुमचा क्वालिटी टाइम एन्जॉय करा। धन्यवाद। आणि अशा नवनवीन ठिकाणाबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला आज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून भरपूर लोक या अशा नवनवीन ठिकाणाला व्हिजिट करतील आणि त्यांचा एक क्वालिटी टाइम एन्जॉय करतील। धन्यवाद।